मित्रहो नमस्कार. आता आपण अगदी सुरुवातीला इंग्रजी या विषयाचं स्पर्धा परीक्षेमध्ये कितपत रोल आहे, किती महत्त्व आहे, त्याला मार्क्स किती आहेत आणि आपण त्याची तयारी कशी केली पाहिजे, कोणकोणते सब टॉपिक्स आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण कोणत्या परीक्षा देत आहात, मग ते तुम्ही MPSCची देत असाल किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंटची असेल किंवा PWDची असेल किंवा सिव्हिल अँड इरिगेशन डिपार्टमेंटच्या काही परीक्षा असतील, पुणे कॉर्पोरेशन जसं आहे तसं नागपूर आहे, मुंबई आहे, BMC आहे, रेल्वे डिपार्टमेंट आहे, या प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपण परीक्षेला ॲपियर होतो त्या ठिकाणी इंग्रजी हा विषय महत्त्वाचा असतो आणि त्याच्यावरती काही प्रश्न असतात. जर आपल्या विशेष करून आपण MPSC सिव्हिलसाठी जे आहे त्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 10 मार्क आणि जास्तीत जास्त एक 15 मार्कापर्यंतचे प्रश्न येतात. मेन जे MPSCचा जो भाग आहे त्याच्यात जर डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल किंवा सरळ सेवाची एक्झाम असेल किंवा कुठल्या महानगरपालिकाच्या किंवा वेगळ्या अशा विभागाच्या PWD सारख्या विभागाच्या परीक्षा असतील तर तिथं काही वेळेला 7 मार्क, कधी 10 मार्क, कधी 15 मार्क असं ते व्हॅरी होत जातं. म्हणजे असं ठरलेलं आहे की फिक्स की कमी 10च्या आसपास कुठंतरी मार्क चे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात. कधी कमी असतात, कमी जास्त असतात, पण त्याच्या आसपास असतात. मग ते आपल्याला 10 मार्क आपल्या हातातली आहेत. का हातातली आहेत तर आपण 5वीपासून किंवा काही लोकांनी पहिलीपासून इंग्रजीचा अभ्यास केलेला आहे, माहिती आहे. फक्त अडचण अशी होते की ते माहिती असणारं व्याकरण असेल किंवा कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा जे काही शब्द आहेत याच्यावरती आपल्याला ते आयडेंटिफाय करता येत नाही. नेमकं एक्झाममध्ये गोंधळ होतो. मग तो गोंधळ होऊ नये म्हणून त्याच्या काही ट्रिक्स आहेत का, ते काय आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तुमच्या मनात प्रश्न हाही असेल की आता परीक्षेची तयारी करायची आहे आणि करताना कुठल्या, म्हणजे तुम्ही कुठलीही द्या याच्यामधल्या, तुम्ही याच्यामध्ये तुम्ही MPSCची देत असाल किंवा PWDची असेल, म्हणजे कुठल्या कुठल्या एक्झामसाठी या सगळ्या गोष्टींचा आपण उल्लेख करतोय किंवा हे महत्त्वाचं आहे, हे बघणं आवश्यक आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षाला याला अपियर होत असाल तर त्यासाठी इंग्रजी हे आवश्यक आहे. ॲटलिस्ट बेसिक तयारी तरी करून घेणं आवश्यक आहे. आपण आता हे करायचे तयारी म्हणजे काय करायचे, नेमकं कोणकोणता सिलेबस याच्यामध्ये आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. कंटेंट्स ऑफ द सिलेबस, काय कंटेंट्स आहेत, म्हणजे कोणकोणते टॉपिक आहेत या परीक्षेसाठी. तर अप्लाइड ग्रामर, आता हे अप्लाइड ग्रामर विषयी मी तुम्हाला डिटेल बोलणार आहे. याच्यावर 4 ते 5 मार्काचे प्रश्न येतात. मग याच्यामध्ये काय काय येतं आहे अप्लाइड ग्रामरमध्ये, म्हणजे टेन्सेस असतील, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन असेल, पार्ट ऑफ स्पीच असतील, याचा उल्लेख या अप्लाइड ग्रामरमध्ये असतो. 4 ते 5 मार्काचे प्रश्न याच्यावरती असतात. म्हणजे जे एरर आयडेंटिफिकेशन असेल किंवा स्पॉट एरर असेल ते या भागामध्ये असतं. म्हणजे याचा जो सिलेबस आहे तो लक्षात ठेवा. आपण परत पुढे जाणारच आहोत. पुढचा भाग आहे सेंटेन्स एरर आणि फिलर्स. हे 1 ते 2 मार्काचे असतात. 100 हे जे असतं ना, सेंटेन्स दिलेलं असतं त्याच्यात एरर ओळखायची आहे किंवा त्याच्यात फिलर म्हणजे काहीतरी भरायचं आहे, फिल इन द ब्लँक सारखं, असे प्रश्न 100% असतात. ते काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे तेही आपण बघणार आहोत. दुसरा याच्यामधला अत्यंत इंटरेस्टिंग हा भाग आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स. हे 2 ते 3 मार्काचे प्रश्न 100% असतात. आता व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय येतं, आपण ऐकलेलं असेल सिनॉनिम्स, समानार्थी शब्द, अँटोनिम्स, विरुद्धार्थी शब्द, याच्यापैकी एखादा तर असतोच. किंवा इडियम्स आणि फ्रेजेस. इडियम्स आणि फ्रेजेस काय, ज्याला आपण इडियम्स म्हणी म्हणतो मराठीमध्ये, अशा खूप साऱ्या, आंधळ दळतानी कुत्रं पीठ खातं, हातच्या काकणाला आरसा कशाला, हे जशा मराठीमध्ये तशा इंग्रजीमध्येही काही म्हणी आहेत त्याही विचारले जातात. जसं की इट इज नॉट माय कप ऑफ टी, स्माईल स्माईल अँड बी व्हिलन, असे काही कोट किंवा ज्या पद्धतीनं वाक्य येतात आणि त्याला सबस्टिट्यूट विचारलं जातं किंवा काही वेळेला सबस्टिट्यूट्स वर्ड विचारले जातात. अ मॅन हू क्रिएट द नेशन, सो त्याला सबस्टिट्यूट वर्ड काय आहे, एखादं फ्रेज देऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते 2 ते 3 मार्काला याच्यावरती क्वेश्चन्स असतात. किंवा काही वेळेला स्पेलिंग एरर, म्हणजे वाक्य दिलेलं असेल त्यातलं स्पेलिंग एरर ओळखणं. युनिव्हर्सिटी हा शब्दाचं स्पेलिंग आपल्याला UNIVERSITI की CITI याच्यामध्ये आपला नेहमी गोंधळ होत असतो. तर हा गोंधळ होऊ नये म्हणून आपल्याला थोडंसं स्पेलिंगकडेही लक्ष, हातातले मार्क असतात, सहजासहजी मार्क मिळून जातात आणि इकडं फोकस देणं आवश्यक आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेज म्हणजे जर समजा 10 मार्काचे जर प्रश्न विचारले तर त्यामध्ये
5 मार्काचा हा पॅसेज असतो, 4 ते 5 मार्काचा असतो आणि बाकी इतर जे आहे ते डिवाइड होतं, म्हणजे प्रश्न जे आहे ते डिवाइड होतात. त्यामुळे त्या पॅसेजवर ही प्रश्न, त्याच्यामध्येही सिनोनिम्स असतं, अँटेनिम्स असतं, सिमिलर वर्ड्स कधी विचारतात, कधी त्या पॅसेजमध्ये खाली जे काही पॅसेजमधलेच प्रश्न म्हणजे त्याच्या अनुषंगाने दिलेले आहेत ते सोडवावे लागतात. काही वेळेला तिथलंही ग्रामरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि जम्बल्ड पॅराग्राफ हे अशा पद्धतीचे प्रश्न अगोदर बँकिंगला विचारलं जायचं किंवा जे रेग्युलर एमपीएससी आहे त्यांना विचारलं जायचं. पण आत्ता इकडं सिव्हिलमधल्या डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये मागच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये हे प्रश्न बघायला मिळतात, किंवा एमपीएससीच्या जे सिव्हिलचे जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये जम्बल्ड पॅराग्राफचा प्रश्न. पॅराग्राफ म्हणजे काय केलेलं असतं, एक वाक्य 2-3 वाक्य दिलेले असतात ते आपल्याला कंबाईन करायचे असतात. आत्तापर्यंत असे प्रश्न कमी म्हणजे कधीतरी येईल असं सांगता येत नाही, परंतु आपल्याला तो माहिती असला पाहिजे, त्याचा पॅटर्न आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणून आपण या भागाविषयी चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला इथे जे मार्क दिलेले आहेत टोटल जर तसं म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर या परीक्षा स्पेसिफिक तुम्ही सिव्हिलसाठी करत असाल तर कमीत कमी 10 मार्काचे प्रश्न तुमचे असतात. एमपीएससी सिव्हिलसाठीचा जो भाग आहे तो परत मी सांगतोय, हे जे आहे ते मागं पुढं होतं. फिक्स असं एवढेच मार्क्सला हा क्वेश्चन येईल असं नाहीये. एक तुमचा जो क्वेश्चन आहे तो फिक्स असतो, परंतु कधी 1 मार्क म्हणजे कधी 1 क्वेश्चन, कधी 2 क्वेश्चन, कधी 3 क्वेश्चन किंवा असं डिपेंड करतं त्याच्यावरती. त्यामुळे हा भाग लक्षात ठेवा, हा कंटेंटही लक्षात ठेवा, कारण याच्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. मित्र, आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असणार आहेत. आणि आता या धड्यावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आता म्हणजे क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय आहे, क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न काय आहेत, हे जर कळलं ना क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न, तर आपण डायरेक्ट आणि थेट तयारी करू शकतो. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारे बदल म्हणजे हे होणार नाही आहे, गोंधळ होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. कारण फोकस कशावरती द्यायचा, इंग्रजीमध्ये ग्रामर जे आहे ना, म्हणजे ते समजून घेण्याला हे करायला सर्वच ग्रामर वेळ लागतो. माहिती असलं तरीही आपल्याला ते ओळखता येणं किंवा तेवढी प्रॅक्टिस करणं किंवा आपल्याकडे तेवढा वेळ आहे की नाही हाही खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. मग ते सर्वच जर होत नसेल तर काय करायचं, तर परीक्षेला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, व्हॉट काइंड ऑफ द क्वेश्चन विल बी आस्क्ड इन द एक्झाम, वी हॅव टू अंडरस्टँड, वी हॅव टू चेक इट. वन्स वी विल check it ki these are the types of the questions are in the exam, so we will prepare accordingly. So how we are going to prepare for themselves, so ourselves or yourselves, so we need to take care for that. Let's talk of this is the instruction given, that the question they give, following question consists of 2 sentences. Following questions consists of 2 sentences. Read each sentence to find out whether there is any grammatical error. Look at this, any grammatical error in it, and mark your answer accordingly from the given option. You will get the option. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतात, ऑप्शन मिळतात, परंतु सूचना काय दिलेली आहे की तुम्हाला इथं खाली काही रीड द सेंटेन्स, 2 वाक्य दिलेली आहेत, ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर कोणती आहे ही ओळखायचं आहे. आता मी परत तुम्हाला सांगतो, ग्रामरची एरर ओळखणं म्हणजे अप्लाइड ग्रामरवरचा हा क्वेश्चन आहे. म्हणजे अप्लाइड ग्रामरमधले हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे टेन्सचे स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे, व्हॉइस माहिती असणं गरजेचं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. ते माहीत असेल तरच तुम्ही ते अप्लाइड म्हणजे हे जे प्रश्न आहे तो वाक्यामधली एरर ओळखू शकता, अन्यथा एरर ओळखणं अवघड जातं. कारण सगळं सारखंच दिसतं. म्हणजे कसं की हाही सारखा, तोही सारखा, तोही सारखा, सगळे सारखं दिसतं वाक्य म्हणजे बघताना. पण ज्या वेळेला माहिती असतं ना तो बरोबर ओळखतो, हा इथं अवघड आहे बरं का, हे इथं हे आहे बरं का, कारण त्याला माहिती असतं ना एरर कोणते, कारण त्याने तो अभ्यास केलेला असतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. तुम्ही कुंभाराकडे जर गेलात आणि सगळे गाडगी मांडलेले असतात, आपल्याला सगळी गाडगी सारखीच दिसतात, पण तो कुंभार बरोबर सांगतो हे ह्या मातीचं आहे, हे ह्या मातीचं आहे, इथं ह्याचा खराब आहे, इथं हे खालून याला हे आहे. कसं काय, कारण त्याचा अभ्यास झालेला आहे ना, त्यानं ते केलेलं आहे, त्यानं ते बघितलेलं आहे. तसं इथं एरर ओळखत असताना आपला नेहमी गोंधळ होतो. तो गोंधळ होऊ नये म्हणून आपण काळजी घेणं आवश्यक आहे. काय काळजी घ्यायची काय हे ते मी तुम्हाला पुढं जात सांगणारच आहे. आणि त्या गोष्टी जर समजल्या नाही एकदा तुम्ही कधीही विसरणार आहेत, आयुष्यात कधीही विसरणार नाहीत. आपण बघूयात यातला हा क्वेश्चन काय दिलेला आहे तो. इथे 2 सेंटेन्स दिलेत त्यांनी. आय फील बॅडली, बघा सेंटेन्स आहे, आय फील बॅडली अबाउट व्हॉट हॅपन्ड. दुसरं सेंटेन्स आहे, दिस बुक इज
more interesting than the last one. This book is more interesting than the last one. या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला एरर कुठं आहे ही ओळखायची आहे. मग ही एरर कोणती असू शकते, कोणतीही असू शकते. मग ती एरर सब्जेक्ट बद्दल असू शकेल, म्हणजे जे वाक्यामध्ये नाऊन आलेले त्याच्याबद्दल असू शकेल, त्या वाक्यामध्ये व्हर्ब आहे त्याच्याबद्दल असू शकेल, वाक्यामध्ये ॲडव्हर्ब आलेला आहे त्याच्याबद्दलची एरर असू शकेल, वाक्यामध्ये प्रिपोजिशनची एरर असू शकेल, कंजंक्शनची एरर असू शकेल, किंवा वाक्य रचनेची एरर असू शकेल. कोणत्याही प्रकारची एरर असू शकते. मग आपल्याला डिफाईन कसं करायचं की कोणती एरर आहे ते, त्याच्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे. सेकंड सेंटेन्स ही तसं बघा, दिस बुक इज मोर इंटरेस्टिंग दॅन द लास्ट वन. आता इथं कोणती एरर आहे आपण याचे ऑप्शन बघूयात, मग तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज येतात, कुठल्या कुठल्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज येतात. इफ देअर इज an error only in the first sentence, if there is an error only in the second sentence, आन्सर म्हणजे शोधायचे आपल्याला. if there are errors in both sentences, if there is no error in the either of the sentences, if there are more than 2 errors in either of the sentences. मग त्याच्यामध्ये आपल्याला किती चुका आहेत हे आपल्याला नेहमी शोधणं आवश्यक आहे. आणि हे समजण्यासाठी किंवा ते प्रॅक्टिस करण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ देऊन अभ्यास करणं ही आवश्यक आहे. त्यासाठी काय दिलेलं, आता यांनी हे पॅटर्न दिलेलं, आपण थोडंसं पाठीमागे जाऊन बघूयात की नेमकी काय एरर दिलेलं आहे. आय फील बॅडली अबाउट व्हॉट हॅपन्ड. आय फील बॅडली. आता जर तुम्हाला याचा रूल माहिती असेल, बॅड, बॅडली, बॅड हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडवर्ब आहे, ब्युटिफुल, ब्युटिफुली असं होतं. सो बॅड, तर या वाक्यामध्ये आय फील बॅड, आय फील बॅडली अबाउट, आय फील बॅड, लक्षात घ्या. म्हणजे इथं ॲडवर्ब जी आहे ना ती एरर दिलेली आहे. इथं काय आहे, ॲडवर्ब एरर आहे, म्हणजे एलवाय जे लागलेलं. आय फील बॅड अबाउट व्हॉट हॅपन्ड, इथं उत्तर जे आहे फक्त बॅड पाहिजे. इथं काय पाहिजे, फक्त बॅड पाहिजे. दिस बुक इज मोर इंटरेस्टिंग दॅन द लास्ट वन, या वाक्यामध्ये एरर नाही. म्हणजे एरर कुठली, इथं ॲडवर्बची आहे. मग आपल्याला बाकी सगळं सेंटेन्स आपण वाचलं, मग ॲडवर्ब हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याची प्रॅक्टिस थोडीशी होणं आवश्यक आहे. त्याचा आन्सर ए आहे ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2, रीड केअरफुली अँड फाइंड आउट करेक्ट सेंटेन्स. आता इथे 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्या 4 सेंटेन्समधलं करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. 4 सेंटेन्स जे दिलेले आहेत त्या 4 सेंटेन्समधलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे. रीड केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स. बघा, नॉर्मली आय एम प्रिफरिंग टी टू कॉफी, याच्यात काही सापडते का, मग याच्यात काय चूक आहे. आय एम प्रिफरिंग टी टू कॉफी म्हणजे आय एम प्रिफरिंग असं येऊ शकतं का, हा प्रश्न आहे. नॉर्मली आय प्रिफर टी टू कॉफी, नॉर्मली आय एम नॉट प्रिफरिंग टी टू कॉफी, नॉर्मली आय डीड प्रिपेअर टी टू कॉफी. आता हे वाक्यांकडे बघा. पहिलं आय एम प्रिफरिंग. प्रिफर हे क्रियापद कधीही कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जात नाही, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. नॉर्मली आय एम प्रिफरिंग, सो हे कधीही कंटिन्युअस टेन्समध्ये असं वापरलं जात नाही. नॉर्मली आय प्रिफर टी टू कॉफी, विल कम बॅक टू दिस वन. नॉर्मली आय एम नॉट प्रिफरिंग टी टू कॉफी, आय एम नॉट म्हणजे हे फक्त निगेशन केलेलं आहे, त्यामुळे हाही येऊ शकणार नाही कारण आय एम प्रिफरिंग आहे. नॉर्मली आय डीड प्रिफर्ड, इथं डीड वापरलेला आहे आणि इथं ईडी वापरलेला आहे, त्यामुळे हाही ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे हे तिन्ही वाक्य ग्रॅमॅटिकली चुकलेली आहेत. नॉर्मली आय प्रिफर टी टू कॉफी म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात. म्हणजे ऑप्शन दिलेलं त्यात आपल्याला शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी थोडंसं ग्रामर आणि नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याचा आन्सर इथं आहे. क्वेश्चन नंबर 3, रीड सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. The error, if any, will be in one part of the sentence. The number of that part will be the answer. If there is no error, mark E as the answer.
म्हणजे या प्रकारचाही क्वेश्चन्स काही वेळेला एक्झामला विचारलेले असतात. त्याच वाक्याचे त्यांनी पार्ट केलेले आहेत आणि त्या आपल्याला ते शोधायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघूयात क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन बघा, इफ साऊथ एशियन नेशन हॅज स्पेक्ट्रम, म्हणजे इथंपर्यंत हा एक ऑप्शन झालेला आहे, इथंपर्यंत हा एक ऑप्शन झालेला आहे, तो ए ऑप्शन आहे. टू स्पेअर आफ्टर कीपिंग ओपन चॅनल्स फॉर डिझास्टर, इथंपर्यंत हा बी ऑप्शन झालेला आहे, इथंपर्यंत हा बी ऑप्शन झालेला आहे. वॉर्निंग इंटेलिजन्स शेअरिंग अँड अदर कम्युनिकेशन्स इंडियन टेलिव्हिजन, इथंपर्यंत हा सी ऑप्शन झालेला आहे. सो दिस इज द सी ऑप्शन. प्रोग्रामिंग कुड acquire a larger footprint with SAS launch, इथंपर्यंत हा डी ऑप्शन झालेला आहे. आणि ॲट द एंड नो एरर म्हणून ईचा ऑप्शन आहे. आता बघा, मी तुम्हाला परत सांगतो किंवा आपण ज्यावेळी टेन्सेस शिकू त्या टेन्सेसमध्येही तुम्हाला काय मी असं सांगणार आहे, एरर कुठं असते वाक्यामध्ये, कशी ओळखायची. गंमत असते या सगळ्या एरर ओळखायच्या. तुम्ही म्हणाल कसे एरर ओळखायचे किंवा काय होतं, कारण वाक्यामध्ये कसं म्हणजे कुठं शोधायचे की आपण एरर आहे. जर आपल्याला प्रॅक्टिस असेल ना सेंटेन्स बघण्याची किंवा ती वाक्य माहिती असेल ना तर आपण शोधू शकतो. जर ते प्रॅक्टिस नसेल ना वाक्याची किंवा वाक्य बघितले नसतील किंवा क्वेश्चन फॉर्मॅट माहिती नसतील तर मग आपल्याला एरर ओळखणं अवघड जातं, एरर ओळखणं अवघड जातं. आपण ते एरर ओळखू शकत नाही आहे. हे बऱ्याच वेळेला असं होतं. आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये इफ साऊथ एशियन नेशन्स हॅज स्पेक्ट्रम, याच्यामध्ये काय एरर वाटते का बघा शोधून. म्हणजे आपण बघा सब्जेक्ट काय, इफ साऊथ एशियन नेशन्स हा एक सब्जेक्ट आहे. हॅज स्पेक्ट्रम, हॅज हे वर्ब आहे. स्पेक्ट्रम याच्यात काही चूक वाटते का, वाटू शकते किंवा कोणाला नाही पण वाटू शकेल. दुसरा, टू स्पेअर आफ्टर कीपिंग ओपन ओपन चॅनल्स फॉर अ डिझास्टर, याच्यामध्ये काही चूक वाटते का, म्हणजे त्या चॅनल्स फॉर द डिझास्टर या वाक्यामध्ये टू स्पेअर वर्ब आहे आफ्टर कीपिंग ओपन चॅनल्स फॉर डिझास्टर. वॉर्निंग इंटेलिजन्स शेअरिंग अँड अदर कम्युनिकेशन्स, याच्यात कुठं हे आहे का. चूक बघताना वाक्यात क्रियापदामध्ये चूक केली आहे का, काळाची चूक केली आहे का, हे बघत चला. जर काळाची चूक असेल तर आपल्याला पटकन लक्षात येतं की ही काळाची चूक असू शकते, म्हणजे क्रियापदावरती लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ नेशन्स हॅव, इथं क्रियापद आहे, या क्रियापदाकडे एकदा बघा, इथं या क्रियापदाकडे एकदा बघा, इथं परत तुम्हाला प्लुरल सिंग्युलरचं काही केलेलं आहे का बघा. अँड अदर कम्युनिकेशन्स इंडियन टेलिव्हिजन, इथं काही केलेलं आहे का बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला एरर जे आहेत ना स्वतःहून शोधावं लागतात. प्रोग्रामिंग कुड अक्वायर द लार्जर फुटप्रिंट विथ अ सास लॉन्च, इथं दुसरी काही स्पेलिंगची एरर कुठं दिसते का. शक्यतो अशा वाक्यांमध्ये स्पेलिंगची एरर दिले जात नाहीत. जर ते टेन्सेस किंवा एरर ओळखायचे असेल ना स्पेलिंगची स्वातंत्र्य दिली जाते, याच्यामध्ये दिली जात नाही, कारण ते ओळखणं खूप आणि काही वेळेला येऊ पण शकतं. आत्तापर्यंत आला नाही तसा प्रश्न, याचा अर्थ पुढे हे येऊ शकणार नाही असं नाही, तर हे असं पण आहे. ठीक आहे, तर याच्यात एरर काय आहे बघा. इफ साऊथ एशियन नेशन्स हे काय आहे, हे प्लुरल आहे आणि हॅज जे आहे हे इथं सिंग्युलर क्रियापद वापरलेलं आहे. म्हणजे इथं प्लुरल क्रियापद जर करता हा यस जो आहे तो आपल्याला इथं शोधणं गरजेचं आहे. आता याच्यात काय, या वाक्यामध्ये येस नेशन्स हे प्लुरल आहे, म्हणजे वी हॅव नेहमी वापरलं जातं, आणि इथं काय वापरलं, हॅज वापरलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, हॅव, इथं काय पाहिजे होतं, हॅव पाहिजे होतं. मग आपल्याला क्वेश्चनची डिरेक्शन काय दिलेली होती त्यांनी, ग्रॅमॅटिकली रीड सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर there is any grammatical error in it. The error, if any, will be in one part of the sentence. The number of that part will be the answer. आपल्याला वाक्यामध्ये एरर कुठं आहे ती ओळखायची होती. मग आपल्याला ह्या पहिल्या पार्टमध्ये एरर सापडलेली आहे, म्हणजे इथं हॅज नकोय, तिथं काय पाहिजे, हॅव पाहिजे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, ए. लक्षात आलं. अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील. म्हणजे हे वाक्य खूप मोठं दिलेलं आहे. ठीक आहे, ते वाक्य मोठं असल्यामुळं आपला गोंधळ होऊ शकतो. वाक्य मोठं असलं तरीही घाबरून जायचं नाहीये, कारण याच्यात एरर कुठं आहे ती फक्त शोधायची. आणि एरर किती साधी आहे बघितलं.
किती साधी आहे, म्हणजे आपण म्हणतो आय हॅव, वी हॅव, माहिती आहे, मला माहिती आहे. अरे पण एक्झाममध्ये तिथं आय, वी, ही, शी, इटच्या ऐवजी हे साऊथ एशियन नेशन्स हे नाऊन वापरलंय आणि ते प्लुरल आहे. लक्षात येत आहे. हातातले मार्क्स असतात, त्यामुळे या गोष्टीकडं बारकाईने लक्ष द्यायचं. आपण हा भाग क्लिअर करणारच आहोत. ज्यावेळी टू बीची रूपं घेणार आहे, त्या टू बीची रूपेमध्ये म्हणजे वर्ब जिथं आपण घेऊ त्या वर्ब टॉपिकमध्ये इथं आपण ते एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे तिकडं आपण बघूयात तिथं काय होतं, टू बीची रूपं काय आहेत, कशा पद्धतीने वापरली जातात ते. आन्सर त्याचं ए आहे. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन पॅटर्न बघा. फाइंड आउट करेक्ट ऑप्शन. आता इथे 2 सेंटेन्स दिलेले आहेत, याच्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. दिस ग्रेप्स आर टेस्टिंग सोर अँड दिस ग्रेप्स टेस्ट सोर. आता इथे ग्रेप्स लक्षात घ्या, त्याचे ऑप्शन काय आहेत बघूयात आपण. फर्स्ट इज इनकरेक्ट बट सेकंड इज करेक्ट. फर्स्ट इज करेक्ट and second is also correct. First is incorrect and second is also incorrect. First is correct but second is not correct. But second is not correct. आता बघा इथं काय आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. These grapes are tasting sour and these grapes taste sour. First is incorrect but second is correct. आता काय क्रियापदाचा एक नियम आहे. टेस्टिंग हे जे क्रियापद आहे ते कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं जात नाहीये. टेस्टिंग हे क्रियापद कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं म्हणजे दिस ग्रेप्स आर टेस्टिंग सोर, म्हणजे हे कंटिन्युअस टेन्समध्ये आपण सांगू शकत नाही आहे. ह्याला हे सांगण्यासाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरावा लागेल. तो फॅक्ट्समध्ये सांगितला जातो. म्हणजे द ग्रेप्स टेस्ट सोर ही काय आहे, तिथली फॅक्ट आहे, त्या द्राक्षांची फॅक्ट आहे. म्हणजे दिस ग्रेप्स टेस्ट म्हणजे हे आंबट आहेत असंच आपण म्हणतो. ते आंबट आहेत असं कंटिन्युअसमध्ये आपल्याला ते म्हणता येणार नाही. त्यामुळे हे पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं बरोबर आहे. मग असा ऑप्शन कोणता आहे, तर फर्स्ट इज इनकरेक्ट बट सेकंड इज करेक्ट हा पहिला ए ऑप्शन आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न एका बाजूला असतो आणि त्याच्यानंतरचे ऑप्शन विचारण्याची म्हणजे क्वेश्चन विचारण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतात. क्वेश्चन नंबर 5. If you think that doing this maths problem is ... just try it. हा जो क्वेश्चन्स आहे तो फ्रेजेस किंवा इडियम्स या आधारावरती विचारलेला आहे. या वाक्यामध्ये आपल्याला एक फ्रेज टाकायची आहे, कुठली येऊ शकते. इफ यू थिंक दॅट डुईंग दिस, आणि डायरेक्ट याच्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी आणि वाचन खूप आवश्यक आहे. आपण या सिरीजमध्येच काही व्होकॅब्युलरी जी अगोदरच्या परीक्षेला विचारलेली आहे, शक्यता आहे की विचारली जाऊ शकते, असे काही आपण देणार आहोत किंवा त्याच्याही विषयी आपण चर्चा करणार आहोत. तर अ पीस ऑफ केक, अ प्रोज अँड कॉइन्स, अप्स अँड डाऊन्स, गुड अँड बॅड. इफ यू थिंक, आता अर्थ बघा. इफ यू थिंक दॅट डुईंग दिस मॅथ्स प्रॉब्लेम इज अ पीस ऑफ केक, जस्ट ट्राय इट. या प्रश्नाचं जे उत्तर आहे अ पीस ऑफ केक. प्रोज अँड कॉइन्स येणार नाही, अप्स अँड डाऊन्स नाही, गुड अँड बॅड नाही. क्वेश्चन नंबर 6 जो क्वेश्चनचा पॅटर्न आहे, प्रोव्हाइड अ सबस्टिट्यूट वर्ड फॉर टू बी नोन फॉर द बॅड ॲक्ट्स. हा शब्द ही व्होकॅब्युलरीवरती आधारित आहे. व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये ज्याला आपण सबस्टिट्यूट वर्ड असं म्हणतो, त्या सबस्टिट्यूट वर्डवरती हा पॅटर्न, हा क्वेश्चन अवलंबून आहे. म्हणजे सबस्टिट्यूट वर्ड काय आहे, तर पर्याय त्याला शोधणं गरजेचं आहे. इथं टू बी नोन फॉर बॅड ॲक्ट्स याला काय म्हटलं जातं, हिपोक्रेटिक, रेपेटेरिएट, उथेपियन आणि अँड नोटोरियस यांच्यापैकी कुठला ऑप्शन त्या ठिकाणी येतो. तर याच्यात आपल्याला शोधणं, जर अर्थ माहिती असेल, याला टू बी काय म्हणतो आपण त्याला, की जे गोष्टी आपल्याला सहजासहजी किंवा त्या परफेक्शननं माहिती असणं गरजेचं आहे. सबस्टिट्यूट वर्ड, कारण हा पूर्ण जे आहे ती एक फ्रेज आहे आणि याला सबस्टिट्यूट वर्ड याच्यामध्ये देणं आवश्यक आहे. मग याचं जे आन्सर आहे या प्रश्नाचं, सो नोटोरियस हा येतो आहे ऑप्शन, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट टाइप ऑफ द क्वेश्चन आहे विच इज द करेक्ट पेअर. आता हा जो आहे विच इज द करेक्ट पेअर, काही वेळेला करेक्ट स्पेलिंग विचारलं जातं. आता करेक्ट स्पेअरमध्ये इथं स्पेलिंगचा गोंधळ आहे. या इथं जे काही ऑप्शन आहेत ना ते स्पेलिंगचा गोंधळ आहे आणि त्यांचे कॉम्बिनेशन्स बरं गरजेचं आहे. काही वेळेला डायरेक्ट तुम्हाला दिलं जाते की एक आयडेंटिफाईड द करेक्ट स्पेल्ड वर्ड, आयडेंटिफाय द करेक्ट स्पेल्ड वर्ड, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. आता इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. स्पेलिंगच्या संदर्भातलाच क्वेश्चन आहे,
परंतु वेगळ्या पद्धतीने इथं विचारलेलं आहे. सो वी नीड टू कीप दिस थिंग इन ऑल्सो माइंड सो वाईल आस्किंग द क्वेश्चन. सो कमांडोज हे असं असतं कधी कमांडोज नाही, डायरेक्ट यस लागतं, लक्षात घ्या. लोगोज यस लागत नाही, किलोज नाही लागत, इकोज. हे स्पेलिंगचे रूल जे आहेत त्याच्यामध्ये आपण या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत की काय आहे स्पेलिंगचे. एखादा क्वेश्चन 100% याच्यावरती येतो, त्यामुळे याच्याबद्दल ही माहिती असणं गरजेचं आहे. हा एक क्वेश्चनचा पॅटर्न आहे. फाइंड आउट अँटोनिम्स वर्ड्स फॉर द डिम. तसंच काही क्वेश्चन असू शकतात, फाइंड आउट द सिनोनिम्स वर्ड, फाइंड आउट द सिमिलर वर्ड. अशा पद्धतीचा क्वेश्चन हा विचारला तर ते विचारणार नाही, तो विचारला तर हा विचारणार नाही. याच्यामध्ये काय डीमसाठी आपल्याला सिनोनिम्स वर्ड डीम, याच्यासाठी लिमिनियस हा ए ऑप्शन आहे. याच्यासाठी काय म्हणतो त्याला, आपलं वाचनच कामी येतं किंवा आपली प्रॅक्टिसच उपयुक्त ठरते. आणि ते असे रेग्युलर डे टू डे मधले शब्द पण नाही ते विचारत. ते असे कुठले तरी काय म्हणतात ना, आपले ते सातत्यानं वाचनात आलेले नसतात. आपण तेवढा न्यूजपेपर वापरत नसतो किंवा इंग्रजीमधली तेवढी पुस्तकही वाचत नसतो. असे काही शब्द विचारतात. आता माहिती नाही त्यांचं काय लॉजिक असतं की आर यू एबल टू गिव्ह द आन्सर ऑफ दीज वर्ड्स. If you know these words, so you will be the intellectual. So you will be considered as a intellectual in category, or you will be the officer. So that kind of the mindset are there. But to check the knowledge of the any person, you must know these are the words also. So for that we have to do the practice. I'll say applied grammar 4 to 5 marks you will get 101%. And rest of the marks, which is spelling also you will get and comprehension also get. I'm not sure regarding the vocabulary because it is depend upon you. I'll give the list of the word I will give, but you need to by heart it. You need to understand the meaning of the each and every word. If you are able to understand, so absolutely you will solve the questions and you will get it. For that you have to do the practice for that one. So these are the types of the questions asked in the exam. मला वाटतं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल सिलेबस काय आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कारण या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते एक्झाममध्ये येतात, त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. इथपर्यंत जर लक्षात आलेलं असेल तर आता या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. त्याच्यासाठी काय माहिती असणं आवश्यक आहे तिकडं आपण जाऊया, त्या भागाकडे. आता काय शिकायचं आहे, म्हणजे कोणता अभ्यास आपल्याला पूर्ण करायचा आहे की मग आपण हे प्रश्न सोडवू शकतो, असं आपल्याला बऱ्याचदा वाटू शकेल की मी काय केल्यानंतर मला हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येऊ शकतील. अप्लाइड ग्रामर म्हणून हा आपण इथं टॉपिक दिलाय. त्याच्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच, इंग्रजीमध्ये किती पार्ट ऑफ स्पीच आहेत हे अगोदर आपल्याला माहिती असणं, ॲटलिस्ट ढोबळमानाने माहिती असणं गरजेचं आहे. परंतु या सगळ्यांनाच माहिती आहे आणि असावं. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन्स ही 8 आहेत. आता नाऊनमध्ये काय काय येतं आणि नाऊनवरती परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. काय आहे नाऊन म्हणजे आपण नाम म्हणतो, नामाची व्याख्या, हे सगळं माहिती आहे. परंतु परीक्षेमध्ये नामावरती किंवा नाऊनच्या संबंधित येणारा क्वेश्चन मला माहिती असला पाहिजे. कोणता येऊ शकतो तर नाम हे सिंग्युलर प्लुरल असू शकतात. मग वाक्यामध्ये सिंग्युलर प्लुरलचा उपयोग केला जातो. मग सिंग्युलर आणि प्लुरल पैकी करता कोणता असेल तर क्रियापद कसं असतं, एकवचनी, अनेकवचनी, हे जे प्रकार आहेत ते इथं माहिती असणं आवश्यक आहे. ह्या नामाच्या संदर्भात जेंडर असतात, म्हणजे फेमिनाईन जेंडर असेल, मास्क्युलिन जेंडर असेल, न्यूट्रल जेंडर असेल, या जेंडरच्या संबंधात एखादा प्रश्न विचारला जातो का, किंवा नामाचे प्रकार पडतात, म्हणजे जे प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन आहे, मटेरियलिस्टिक नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, यांच्यामध्ये एखादा ऑड वर्ड ओळखायला सांगितला जातो. मग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नामाच्या बाबतीमध्ये. हे जर आपल्या लक्षात आलं तर तुम्ही याच्यावरचा येणारा कुठलाही प्रश्न सोडवू शकता, म्हणजे नामाची चूक होणार नाहीये. आपण या नामाच्या टॉपिकमध्ये हे डिटेलमध्ये बघणार आहोत. सेकंड टॉपिक आहे याच्यामधला प्रोनाऊन. आता प्रोनाऊन मध्ये आपण काय बघणार आहोत, प्रोनाऊन हे आपल्याला सर्वसाधारणपणे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे. आय, वी, यू, ही, शी, इट अँड दे, एवढे प्रोनाऊन आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन, हे सगळे
वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून काम करणारे प्रोनाउन हे फक्त सब्जेक्ट म्हणून काम करणारे आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त सब्जेक्टच्या व्यतिरिक्त ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत, पॉझेसिव्ह प्रोनाउन आहेत, रिफ्लेक्टिव्ह प्रोनाउन आहेत, हे किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. हे प्रोनाउन माहिती असणं गरजेचं आहे ना. वाक्यामध्ये ह्यांचं फंक्शन काय आहे, कुठं येतं, कसं येतं, काय होतं, याच्यात एरर काय असू शकते हे पण आपल्याला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळा प्रोनाउनची एरर अशी होते, म्हणजे वाक्य दिलं जातं, आपण उदाहरण म्हणून घेतोय की लक्षात बघा, या वाक्यामध्ये आय गीता अँड मी वेंट टू पार्टी. गीता अँड मी वेंट टू पार्टी. या वाक्यामध्ये चूक ओळखायची आहे. या वाक्यामध्ये चूक कोणती आहे तर आपल्याला पटकन नाही कळत. आपल्याला सवय असते प्रोनाउन मी वापरण्याची. मराठीमध्ये म्हणतो की गीता आणि मी तिकडे गेलो होतो पार्टी. जसं आपल्याला ही सवय आहे तसं इंग्रजीमध्ये आपण मी वापरतो, परंतु हे आपल्या लक्षात येत नाही की हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन वाक्यामध्ये कर्ता म्हणून कधीही काम करत नाही, त्यामुळे ह्या वाक्यामध्ये एरर आहे. हे कळणं आवश्यक आहे. हे जर कळलं तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर 100% बरोबर देऊ शकता. मग इथला हा तो भाग आहे, गीता अँड मी वेंट टू पार्टी. हे क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे प्रोनाउनचे क्वेश्चन्स आपल्याला, किंवा दिस दॅट दिस दोज याच्यामधला फरकही लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा इंग्रजीमध्ये आपण बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेलं असेल की युअर सेल्फ, युअर सेल्व्स, युअर सेल्फ. जसं आपण माय सेल्फ म्हणतो, हिमसेल्फ म्हणतो, हरसेल्फ म्हणतो, देम सेल्व्स म्हणतो. देम सेल्फ हा शब्द इंग्रजीमध्ये, देम सेल्फ हा इंग्रजीमध्ये शब्द नाहीच आहे. हा इंग्रजीमध्ये शब्द नाहीच आहे. किंवा आपल्याकडे हा एक पॅटर्न म्हणजे एररसाठी दिला जातो, आर सेल्फ. असे शब्द इंग्रजीमध्ये आर सेल्फ नाही आहे, कारण असताना वीचा फॉर्म आहे. हा वी हा अनेक वचन आहे, हे नाही आहे. याचा फॉर्म जो होतो तो आर सेल्व्स आहे. काय आहे? आर सेल्व्स आहे. त्यामुळे हे आर सेल्व्स काय आहे माहिती असणं गरजेचं आहे. मग वाक्यामध्ये जर आर सेल्फ आलं तर इट इज अ रॉंग, हे आपल्याला कळलं पाहिजे. देमसेल्फ नाही, देमसेल्व्स असं आहे ते. त्यामुळं हा जो आहे प्रोनाउनचा भाग, या टॉपिकमध्ये आपण हे घटक शिकणार आहोत. हे प्रोनाउन ओळखता जर आले प्रोनाउनच्या टॉपिकमधून तर खूप आणि खूप आपल्याला तुम्हाला मदत होणार आहे की तुमचे प्रोनाउनच्या संदर्भामध्ये कोणतीही वाक्यामध्ये चूक होणार नाही. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर तयारी करतच आहात, पण एक्झामच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्यावेळी एखादं पत्र लिहिता, एखादं लेटर लिहिता, किंवा तुम्ही एखादा टॉपिक लिहिता, किंवा तुम्ही एखादं काम करत असता, त्यावेळी सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्या एरर होणार नाही, त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे वर्ब. आता वर्बच्या संदर्भामध्ये वर्बचे आपण काही प्रकार घेणार आहोत, आणि वर्ब हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. म्हणजे सर्व ग्रामरच महत्त्वाचा आहे, परंतु परीक्षेमध्ये आजवरचा जर सगळे क्वेश्चन पेपर पडताळून बघितले तर 70% चुका एररच्या ह्या वर्बच्या संबंधात आहेत. म्हणजे वर्बच्या संदर्भामध्ये कोणत्या, एकतर टेन्सेसच्या संदर्भात आहेत, एकतर ॲक्टिव्ह पॅसिव्हच्या संदर्भामध्ये आहेत, एकतर डायरेक्ट इनडायरेक्टच्या संदर्भात आहे, किंवा एकतर मॉडल ॲक्झिलरीच्या संदर्भामध्ये आहेत. या ज्या प्रत्येक वाक्यामधली जी चूक आहे ती क्रियापदाच्या संबंधित आहे. त्यामुळे क्रियापद आपल्याला परफेक्ट करणं गरजेचं. त्यामुळे क्रियापदाचा जो टॉपिक आहे तो समजावून घेणं आणि व्यवस्थित सगळे मुद्देसूद मांडणी लक्षात घेणं हे आपल्याला आवश्यक आहे. सो दॅट इज अ वर्ब. हे एकदा कळलं ना की क्रियापदामध्ये काय आहे ना आणि कुठले कुठले येतात, मी तुम्हाला टेन्सेस घेताना सगळं सांगणार आहे. म्हणजे टेन्सेसच्या ह्याच्यामध्ये मॉड्यूल ॲक्झिलरी घेताना सांगणार आहे. वर्ब आपण स्वतंत्र घेणार आहात, म्हणजे वर्बचे प्रकार कोणते आहेत, काय आहेत. वर्बच्या चुका साधं आर वापरायचं का, इज वापरायचं, ॲम वापरायचं की इज वापरायचं, हॅज वापरायचं की हॅव वापरायचं. बघितलं तर साऊथ आशियन हॅव हॅज वापरायचं, हॅड वापरायचं का डीड वापरायचं, कुक्ड वापरायचं. मग आपल्याकडं कुकडं, लोकडं, मेकडं असं उच्चार करतो आपण, पण दॅट इज नॉट ॲक्च्युअली द प्रोनाऊन्सिएशन ऑफ दिस वर्ड. सो वी मस्ट अंडरस्टँड द प्रोनाऊन्सिएशन ऑफ द, सो दॅट इज अदर टॉपिक. बट आय एम सेईंग यू, सो यू नीड टू फोकस ऑन दिस वर्ड्स ऑल्सो वाईल वर्ब. ओके. वर्ब फ्रेज कोणते असते आपण बघा, आय विल हॅव बीन वर्किंग ओव्हर देअर. आय विल हॅव बीन वर्किंग ओव्हर देअर, विल हॅव बीन. आता इथं जर एवढंच मोठं वाक्य लिहिलं, आय विल हॅव बीन वर्किंग
ओव्हर बियर. या वाक्यामध्ये विल हॅव बीन वर्किंग ही पूर्ण व्हीपी आहे, व्हर्ब फ्रेज आहे. म्हणजे किती शब्द आहेत बघा, 1 2 3 4, म्हणजे एवढी क्रियापद. म्हणजे याच्यामध्ये मुख्य क्रियापद एक, बाकीचे सहाय्यकारी क्रियापद. मग हे कळलं पाहिजे याच्यात कुठं एरर केली आहे, कुठं चूक आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. ओके, त्याच्यासाठी हा क्रियापदाचा टॉपिक ही महत्त्वाचा आहे. त्याचे टाईप्स आणि हे सगळं डिटेल आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. याच्यानंतर पुढचा ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब 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 ज्यांना वापरता येतात ना, सो दे आर व्हेरी स्मार्ट पर्सन. ॲडव्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह. लेट मी टेल यू ॲडव्हर्ब इट म्हणजे फार, स्लोली, फास्ट. हा नेहमी चूक केली जाते. कोणती? इंग्रजीमध्ये बघा, ही कम्स फास्टली. हा शब्द म्हणजे हा येऊन गेलेला आहे बरं का एकदा एका परीक्षेला. ही कम्स फास्टली. आता इंग्रजीमध्ये फास्टली हे ॲडव्हर्बच नाहीये किंवा असा शब्दच नाहीये, आहे तो फास्ट आहे. काय आहे? फास्ट. फास्ट हेच ॲडव्हर्ब आहे. आणि फर्स्टली हे आपलं ऐकलेलं असतं, FIRSTLY हा शब्द आपण ऐकलेला असतो. मग आपण काय म्हणणार याला? फर्स्टली, नॉट फास्टली. तो नाहीच आहे, मग आपला गोंधळ होतो. मग त्यामुळे हा टॉपिक असे जे आहेत ना, हे उदाहरणं आणि हे थोडंसं माहिती असणं, त्याचे ॲटलिस्ट बेसिक नियम तरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि बेसिक नियम माहिती असेल ना, सो वी कॅन सॉल्व इट. ओके, फाईन. नेक्स्ट टॉपिक ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ॲडव्हर्बमध्ये खूप सारे, म्हणजे सो फार असे जे आहेत ना, खूप सारे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे येस्टरडे, टुमारो, in week, this week, all so many adverbs are there. And very interestingly, if you look at this topic, it will give the forget about the only exam, but you will in the day-to-day life also you will be able to use them. नेक्स्ट टॉपिक आपण शिकणार आहोत तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह आणि हे सगळं तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगणार आहे. म्हणजे आपण जास्त वेळ कुठं घालवणार नाही. आपले ठरलेले जे आर्स आहेत त्या सर्व आर्समध्ये हे आपलं पूर्ण होणार आहे. ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण म्हणतो आपण. त्याचा वापर कुठं केला जातो, वाक्यामध्ये काय, त्याचं फंक्शन काय, ते आपण बघणार आहोत. प्रिपोजिशन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे बिफोर, प्रत्येक वाक्यामध्ये नामाच्या अगोदर एक शब्द वापरला जातो. म्हणजे तो प्लेस इंडिकेट करण्यासाठी, टाईम इंडिकेट करण्यासाठी किंवा त्यांचं रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी तो असतो प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन काय? इन, ऑन, ॲट, ऑन, अबाउट, बिटवीन, अमॉंग, हे जे आहेत यांचं युसेज कसं आहे याच्यावरही एक्झाममध्ये एखादी एरर येऊ शकते किंवा ज्या जागा दिलेल्या असतात, फिल इन द ब्लँक्स असतात, तिथं आपल्याला हे वापरणं आवश्यक आहे. कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कंजंक्शन कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत, काय आहेत किंवा वाक्य कशी जोडली जातात याच्यावरती आधारित क्वेश्चन कंजंक्शन या टॉपिकमध्ये आहेत. तिथं आपण याच्यावरती फोकस करणार आहोत. हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाले हे सर आता एक्झाम जवळ आली नाही, आता होणार आहे का? तर तुम्ही मनापासून हे सर्व लेक्चर्स, ही सिरीज ऐकली तर तुमच्या सगळ्या संकल्पना मी खात्री देतो की 100% क्लिअर होणार. तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या की प्रश्न कुठलाही येऊ तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर इंटरजेक्शन. म्हणजे इंटरजेक्शन म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. इंटरजेक्शन हा इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाल का? वाव, व्हॉट अ लवली, खुश, आउच, असे जे शब्द आहेत, अशा प्रकारची जी वाक्य असतात, अलास, ही इज अ डॅड, तर ते कसे वापरले जातात, काय वापरलं, त्या ठिकाणी या टॉपिकवरती आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. त्याच्यानंतर आर्टिकल्स. आर्टिकल्स इंग्रजीमध्ये हे 3 आहेत, अ आणि द. त्यांचा युसेज चुकून एखाद्या वेळेचा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एखाद्या वाक्यामध्ये एरर तशी सांगितली जाते जाऊ शकते. त्यामुळे आपण तोही टॉपिक घेणार आहोत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आता टाइप्स ऑफ सेंटेन्स तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहिती आहेत, काय आहे, सिम्पल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे. पण आपल्याला असा प्रश्न विचारलाच जात नाही की वाक्यांचे प्रकार ओळखा किंवा टाइप्स आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सिम्पलमधून कंपाऊंड जाताना काय चेंज होतात, कंपाऊंडमधून कॉम्प्लेक्समध्ये जाताना काय चेंज होतात, हे माहिती असावं म्हणून आपण हा एक भाग घेणार आहोत. हे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा. आणि ऑन द बेसिस ऑफ द वर्ड ऑर्डर पुन्हा वाक्याचे 4 प्रकार पडतात. हे जे आहेत ते सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार 3 पडतात. आणि ऑन द बेसिस ऑफ द वर्ड ऑर्डर. आता वर्ड ऑर्डर म्हणजे शब्दांची, म्हणजे कर्त्यानंतर क्रियापद, क्रियापदानंतर ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे किंवा ॲडव्हर्बल आहे, याच्यानुसार काही प्रकार जे दिलेले आहेत ते आहे. असर्टिव्ह. असर्टिव्ह याला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतो. याच्यामध्ये
कुठल्या प्रकारचं आहेत, काय आहे, त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये घेणार आहोत. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, ज्याला, आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक यस नो टाईप क्वेश्चन आहे आणि दुसरा WH टाईप क्वेश्चन आहे. त्यामुळे हेही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हे तुम्ही म्हणाल की हे सगळं खूप, पण हे सगळं ग्रामर माहिती असणं आवश्यक आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, आणि हे एवढ्या सहजासहजी आणि सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत की ते लवकर लक्षात येणार आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. त्याच्यानंतर आपण टेन्सेस. आता या टेन्सेसमध्ये आपण पूर्ण जे आहे त्यांचे जे टेन्सेसचे मूळ जे प्रकार, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, त्यांचे परत अस्पेक्ट 4 आहेत. सिम्पल प्रेझेंट असेल, प्रेझेंट कंटिन्युअस असेल, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, अशा प्रत्येकाच्या 4 हा तो आपण भाग बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे मॉडल ॲक्झिलरी. मॉडल ॲक्झिलरीमधले कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शुड, वुड, नीड टू, याही क्रियापदांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस. आता ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय आहे हे थोडक्यात आपण इथं समजावून घेऊ, म्हणजे तुम्हाला पुढं लक्षात येईल हे काय आणि हे कशासाठी शिकायचं. बघा, दरवेळेलाच आपण सब्जेक्टला फोकस करत नाही किंवा सब्जेक्टवरती आपण हायलाईट नाही करत. काही वेळेला तो सब्जेक्ट बदललाही जातो, म्हणजे सब्जेक्टचा फोकस हा ऑब्जेक्टवरही दिला जातो. उदाहरणार्थ, ही सोल्ड अ हाऊस. ही सोल्ड ए हाऊस. आता ही सोल्ड ए हाऊस या वाक्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. ही सोल्ड अ हाऊस, ही सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता याच्यात आपल्याला हे ॲक्टिव्ह व्हॉईसचं सेंटेन्स आहे, सब्जेक्टवरती फोकस आहे. पण ज्यावेळी आपण पॅसिव्ह करतो त्यावेळी ए हाऊस सोल्ड वॉज, त्याच्यानुसार ए हाऊस वॉज सोल्ड बाय हिम. ए हाऊस वॉज सोल्ड बाय हिम म्हणजे इथं काय आलेलं आहे. आता हे का शिकायचं आहे तर वाक्य रचना आपल्याला माहिती होते. आपल्याला नेहमी कर्त्याला फोकस करणारीच रचना माहिती आहे असं नाही, तर आपल्याला ऑब्जेक्टवरती फोकस करणारी वाक्यरचना ती माहिती असणं गरजेचं आहे. कारण हे सेंटेन्स एरर म्हणजे वाक्यामध्ये चुका कुठं आहेत हे ओळखण्यासाठी मदत करत असते. हे जर आपल्याला लक्षात आलं, हे जर आपण समजू शकलो तर निश्चितरित्या मग एररचेही वाक्य सोडवू शकतो. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन असं आलं तरीही आपण सोडवू शकतो. त्यामुळे हाही भाग आपण डिटेलमध्ये घेणार आहोत कारण हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, मी परत सांगतो की प्रत्येक टॉपिक हा महत्त्वाचा आहे, पण त्यातली प्रायोरिटी कोणाला द्यायची तर हे टेन्सेस, मॉड्यूल ऑक्झिलरी आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे 4 टॉपिक समजावून घ्यायचे म्हणजे घ्यायचे. कारण हा बेस आहे. टेन्सेस जसा बेस आहे, म्हणजे टेन्सेस हा बेस आहे आणि त्याच्यानंतर हे ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि मॉड्यूल ऑक्झिलरी. हे जर एवढं तुम्ही शिकलात तर तुम्ही इंग्रजी कुठल्याही प्रकारचं समजू शकता, कुठल्याही प्रकारच्या वाक्याचे अर्थ तुम्ही लावू शकता. हे समजल्यानंतर तुम्ही जे पॅसेज सोडवता तो पॅसेजमध्ये दिलेले अर्थही तुम्हाला कळणार आहेत. ते कळण्यासाठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फाईन, आपण पुढे जाऊया. मगाशी बोललो मी तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय आहे नेमकं आणि कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला जातो. 2 प्रकारची नरेशन असतात. एक डायरेक्ट म्हणजे आता मी तुम्हाला डायरेक्ट स्पीच बोलतो, मी डायरेक्ट नरेशन आहे. दुसरं इनडायरेक्ट म्हणजे मी इथं जे काही बोलतो आहे, समजा तुम्ही आता हे ऐकलं आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं, ते तुम्ही जे तुमच्या भाषेमध्ये कन्वर्ट करणार आहात, तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते कन्वर्ट करून त्याला सांगणार आहात. सो दॅट इज अ इनडायरेक्ट नरेशन. बघा, म्हणजे हा जो आहे किंवा समोरासमोर इथं बोललं किंवा अजून एका तिसऱ्या व्यक्तीनं ऐकलं आणि ते जाऊन चौथ्याला सांगणार आहात, मग ते जे नॅरेट करणार आहेत म्हणजे माझ्या तोंडचे आहे तसे शब्द जर तिथं सांगत असेल, सो दॅट इज अ डायरेक्ट स्पीच. पण मी सांगितलेले शब्द तो त्याच्या भाषेमध्ये कन्वर्ट करून सांगत असेल तर सो दॅट इज अ इनडायरेक्ट स्पीच. त्यामुळे हाही भाग आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिग्रीवरती आत्तापर्यंत कधी क्वेश्चन्स आला नाही आहे, परंतु माहिती असावं म्हणजे सिव्हिलला इकडं रेग्युलर MPSCला येतो, परंतु इकडं आधी विचारला जात नाही. पण ते डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री हे माहिती असावं. आपण हाही याच्यावरती एक थोडासा वेळ घालवणार आहोत. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन, फ्रेज आणि टाईप्स अँड युसेज ऑफ फ्रेज. मग आता याच्यामध्ये युसेज ऑफ फ्रेज कोणत्या प्रकारच्या, जसं आता इडियम्स आणि फ्रेजेस तो एक वेगळा भाग आहे आणि हा वेगळा आहे. हा म्हणजे नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आणि ॲडवर्ब फ्रेज.
इथेही आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. पुढे क्लॉजेस. क्लॉजेसचेही प्रकार आहेत, म्हणजे त्याचेही नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. हेही आपल्याला थोडीशी मदत करणार आहेत ह्या स्ट्रक्चर आणि बेस समजून घेण्यासाठी. पुढं हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्यावर 3-4 मार्क, म्हणजे काही जो 2 मार्क, कधी 3 मार्क, 4 मार्क येतात म्हणजे येतातच हो प्रश्न. रूल्स ऑफ स्पेलिंग हा टॉपिक आपण खूप बारकाईने, याचे जे सगळे नियम आहेत ना ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. ते सगळे नियम बघा आणि त्या नियमानुसार स्पेलिंग आहे का नाही. म्हणजे आपण बाय डिफॉल्ट शिकलेलो असतो की याचं स्पेलिंग असं आहे, म्हणजे ग्रामर ER लिहायचं का एअर लिहायचं, हा कन्फ्युजन आहे. ॲपल काय लिहायचं, ओके ली असतं का काय असतं, किंवा आपण म्हणतो बफेचं स्पेलिंग काय आहे, रॅपोचं स्पेलिंग काय आहे, हे एक्सेप्शनल उदाहरणं पण माहिती असणं गरजेचं आहे. गर्लचं स्पेलिंग काय आहे, अशा बरेच शब्द आहेत की त्याचे आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं आणि ते गोंधळात टाकतात. दुसरा आहे वर्ड ऑफन कन्फ्युज्ड. वर्ड ऑफन कन्फ्युज्ड हा स्पेलिंगच्या रिलेटेडचाच भाग आहे. याच्यावरही कधी प्रश्न येतो किंवा कधी येत नाही, पण स्पेलिंगवरती जसा 100% येतो त्याचा याच्यावरती 100% येऊ शकेल की नाही सांगता येत नाही. कोलोकेशन आणि इडियम्स याच्यावरती 100% एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो. 101% कोलोकेशन आणि इडियम्सवरचे आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. एकही एक्झाम अशी गेली नाही की त्याच्यावरती कोलोकेशन, इडियम्स आणि फ्रेजेसवरती प्रश्न, म्हणजे प्रोव्हर्ब यांच्यावरती प्रश्न विचारला नाही. एक तरी प्रश्न याच्यावरती असतोच. वर्ड ऑफन कन्फ्यूज म्हणजे उदाहरणार्थ सन बघा, सन SUN. प्रिन्सिपल PRINCIPAL और PRINCIPLE. कोणता प्रिन्सिपल हा कॉलेजचा आहे आणि कोणते प्रिन्सिपल हे तत्व आहेत, हा डिफरन्स आपल्याला कळला पाहिजे. असेही काही वर्ड ऑफ कन्फ्यूज शब्द विचारले जाऊ शकतात किंवा येतात, त्यांची सिमिलरिटी हे थोडं माहिती असणं गरजेचं आहे. ठराविक जे साचेबद्ध वर्ड आहे, सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इट. पुढचा आहे वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूटचा आपण एक आता क्वेश्चन पॅटर्नमध्ये बघितलेला होता की कोणत्या प्रकारचा प्रश्न तिथं आहे वन वर्ड सबस्टिट्यूटमध्ये. स्टडी ऑफ द लँग्वेज हे कुठल्या त्याला सबस्टिट्यूटवर दिलं जाईल, लिंग्विस्टिक. स्टडी ऑफ कल्चर अँड आर्ट, सो त्याला सबस्टिट्यूट वर्ड काय आहे. ओके, अशा प्रकारे कुठल्याही याला एक सबस्टिट्यूट वर्डचा पॅटर्न जो आहे तोही आपण बघणार आहोत. सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स हे तर लिस्ट देणार आहे आपण, काही सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स चर्चा करणार आहोत आणि सहजासहजी तेवढे सोपे विचारले जात नाही आहेत. आणि अफिक्सेशन हे फक्त माहितीसाठी टॉपिक घेतो आहे, कारण एका शब्दापासून अनेक प्रकारचे शब्द तयार होतात. म्हणजे काय होतं, उदाहरणार्थ आपण हा इंटरनॅशनल हा शब्द आहे. आता हा इंटरनॅशनल हा शब्द कसा तयार झाला, तर याच्यामधला बेस जो काढला तर नेशन हा आहे. हा काय आहे, नेशन आहे, हा बेस आहे. या नेशनला इकडं या नेशनला या बाजूला या नेशनला इकडं एंटर लागलेला आहे. काय लागलेला आहे, एंटर. इकडं काय लागलेलं आहे, AL लागलेला आहे. हे इंटर झालं प्रिफिक्स, हे इंटर काय झालं, प्रिफिक्स झालं. हा रूट वर्ड झाला, हा काय झाला, हा रूट वर्ड किंवा बेस वर्ड झाला. आणि हे झालं सफिक्स. हे काय आहे, सफिक्स. हे एवढ्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे की सफिक्स आणि प्रिफिक्स लावून किती प्रकारचे शब्द बनू शकतात आणि त्याचे स्पेलिंग काय असतात, हे नियम आपल्याला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे नेशनचं इंटरनॅशनल तयार झालं, प्रिफिक्स वापरलं, रूट वर्ड आणि इकडं सफिक्स वापरलं. ब्युटिफुल, फुल हे सफिक्स आहे. अफोर्डेबल, एबल, लक्षात येते. तर या प्रकारचे जे काय आहे सफिक्स आणि प्रिफिक्स वापरले जातात, हे आपण कन्सेप्ट समजावून घेणार आहोत, काही शब्दही घेणार आहोत. अगली, पॉवरफुल, पॉवरलेस, इफेक्टिव्ह, आउट ऑफ कंट्रोल, डेंजरस, असे खूप सारे शब्द आहे की ज्यांना प्रिफिक्स आणि सिफिक्सचे येतात. तर हाही आपण टॉपिक थोडं समजावून घेणार आहोत, कारण ओव्हरऑल हे सगळं महत्त्वाचं आहे. आता या व्यतिरिक्त आपले काही क्वेश्चन्स आहे किंवा क्वेरी आहे का, काही येऊ शकतं का, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण त्यानुसार आपण सुरू करू शकतो. तर हा पूर्णपणे सिलेबस आहे, पूर्णपणे हे जी सिरीज आहे ते तुम्ही निश्चितच
शिकून घ्या, तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला समजता येईल. आणि मला 100% खात्री आहे तुम्ही हे जर सर्व काही कोर्स आहे हा जर पूर्ण केला तर यू कॅन सॉल्व द ऑल क्वेश्चन्स. थँक्यू सो मच.